नागपूर मनपाच्या हद्दीतील शिवन गावात पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय। 8 दिवसातून एकदा नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय। गावातील विहिरींनी तळ गाठल्यानं आणि नळालाही पाणी नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडाली आहे। नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि या उपराजधानीला लागून असलेलं एक गाव शिवणगाव, या गावात नागपूर महानगरपालिकेचं पाणी जे आहे ते तब्बल 8 दिवसांनी येत असल्याची तक्रार या ठिकाणी केली जाते। बघा, प्रत्येक घरासमोर ड्रम लागलेले आहे आणि 8 दिवसातून जो टँकर येतो त्या टँकरचं पाणी या ड्रममध्ये साठवून ठेवलं जातं आणि एका घराला जवळपास 2 ते 3 ड्रम पाणी मिळतं। त्याच पाण्यामध्ये त्यांना आठवडाभर जे आहे ते आपली गरज भागवावी लागते अशी परिस्थिती आहे। मावशी, किती दिवसातून पाणी मिळते? 8 दिवसातून। 8 दिवसातून कसं करता पाण्याचं काय? आता तेच पुरवा लागते। मग कोणी आणतात तिकडून गावातून, आपल्या घरी कोणी नसल्यामुळे आम्ही इथलंच वापरतो। मग आता प्रत्येकाच्या घरासमोर ड्रम लागलेले आहेत. हो, प्रत्येकाच्या समोर घर हे ड्रम लागलेले आहेत आमच्याकडे। पाहून घेता म्हणा तुम्ही येऊन सणांनी। हो, काही खरी आहे कोटी मग कोटी आहे कसं पाणी येतं, मग कसं भागवता तुम्ही घरात? आता भागवायचं लागतेच। मग आता काय करता, विकतचं पाणी घ्यायला लागते मग टँकरचं। 8 दिवसातून एकदा पाणी येतं होते का? वापरतो, थोडं थोडं करू करू पाणी वापरतो। मग काय करणार, मग नाही मिळत तर इथं काही दुसरं साधन नाही ना, काही नाही आहे। विहीर गावात विहीर वगैरे काहीच नाही, विहीर नाही, हँडपंप नाही, काहीच नाही आहे इकडे। नळाला पाणी येते? नळाला पाणी 1 गुंड येते बस। नागपूर महानगरपालिकेकडे तक्रार नाही केली तुम्ही? केली, पण ते काही उपाय नाही होऊन राहिला, काहीच हे नाही होऊन राहिलं। केली तक्रार वगैरे सर्व करतो आम्ही, पण काही नाही होत आमचं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।